या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. हाय, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस झालेला आहे, एस्पेशली कोकण भागामध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा. पण आता पाऊस हा काही दिवस ब्रेक घेणार आहे असं म्हटलं जात आहे आणि त्याची मुळात दोन मेन कारणं आहेत. ती कुठली कारणं आहेत, प्रमुख कारणं, ते आपल्याला आजच्या व्हिडिओमधनं समजून घ्यायचं आहे. आपण जर सॅटेलाइट इमेजवरती गेलो तर तुमच्या लक्षात येईल की हवामान खात्याने काय सांगितलेलं आहे बघा, की मान्सून जो आहे त्यांनी संपूर्ण भारताला व्यापलेला आहे. 8 तारखेला त्यांनी संपूर्ण भारताला व्यापलेलं होतं आणि त्यात आपण जर बघितलं तर आता अनेक वेदर सिस्टीम्स तयार झालेल्या आहेत, म्हणजेच अनेक प्रणाली ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. पण त्याचा थेट महाराष्ट्रावरती कुठलाही इम्पॅक्ट होणार नाहीये किंवा परिणाम होणार नाहीये. म्हणजे काय ते बघा, की आता इथे जर आपण बघितलं तर एस्पेशली इथे म्हणजे साधारण गोरखपूरच्या आजूबाजूला आपण जर बघितलं तर एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं आहे. त्याचबरोबर त्याचा एक कमी दाबाचा ट्रफ ज्याला म्हणतात, म्हणजे ज्याला एक कमी दाबाचा पट्टा म्हणतात, तो सुद्धा तयार झालेला आहे. पण तो सगळा उत्तर भारतात आहे, म्हणजे साधारण उत्तर प्रदेशमधनं तो ईशान्य भारताकडे जाणारा पॅच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही ढग दिसत आहेत ते सगळे आपल्याला ईशान्य भारताच्या बाजूला दिसत आहेत. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या बाजूला आपण बघितलं तर आपल्याला सगळे तुम्हाला डार्क रंग इथे जो दिसतोय का, इथे जे ढग दिसत नाहीयेत त्याचं कारण हेच आहे की आत्ताची वेदर सिस्टीम जी तयार झालेली आहे ती सगळी ईशान्य भारताकडे जाणारी किंवा सरकणारी आहे. त्यात आता आपण जर महाराष्ट्रात जर येऊन बघितलं तर महाराष्ट्राच्या इथे आपल्याला अरबी समुद्रामध्ये, म्हणजे जिकडनं खरं तर मान्सूनला गती मिळते किंवा ज्यामुळे जास्त पाऊस होऊ शकतो, एक पोषक वातावरण जे मिळतं पावसाला महाराष्ट्रात कोसळण्यासाठी किंवा महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्यासाठी, तसं वातावरण आता आपल्याला बघायला मिळत नाही आहे अरबी समुद्रामध्ये. आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस बघायला मिळत नाहीये. आता याच्यात आणखीन एक गोष्ट तुम्ही जर इथे बघितली तर ह्या मॅपमध्येही तुम्हाला अगदी क्लिअरली दिसेल की इथे आपल्याला ढगच बघायला मिळत नाहीयेत. त्याच्यामुळे आत्ताचा परिणाम बघता किंवा आत्ताची परिस्थिती बघता काय परिणाम होणार आहे तर तो असाच होणार आहे की पुढचे काही दिवस आपल्याला महाराष्ट्रात पाऊस बघायला मिळणार नाहीये. आणि याचं एक कारण तर अर्थात हे झालंच जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की आपल्याला इथे बघायला मिळत नाहीये पाऊस. त्याचं कारण म्हणजे अरबी समुद्रामध्ये वेदर सिस्टीम तयार झालेली नाहीये, अरबी समुद्रात पोषक वातावरण नाहीये. पण त्याचं दुसरं कारण काय आहे ते आपण समजून घेऊ. त्याच्यासाठी एक टर्म वापरली जाते हवामान खात्याकडनं, ती अशी असते ज्याला MJO असं म्हणतात. म्हणजेच काय तर मॅडन जुलियन ऑसिलेशन. आता याचा सोपा अर्थ जर सोप्या भाषेत समजून घ्यायचा झाला, कारण हे ऐकायला जरी कॉम्प्लिकेटेड वाटत असलं तरी हे खरं तर तसं सोपं आहे. त्याचा अर्थ काय होतो की विषुववृत्ताजवळ, विषुववृत्त म्हणजे काय तर इक्वेटर, जी इमॅजिनरी लाईन असते पृथ्वीच्या मध्ये, जी इमॅजिनरी लाईन आहे असं आपण म्हणतो, त्या इक्वेटरमध्ये एक ढगांचा मोठा पट्टा असतो पूर्वेकडे सरकणारा. आणि आता या पट्ट्याच्या सुद्धा दोन बाजू असतात. एक बाजू अशी असते की तो पट्टा जर भारताच्या जवळ असेल, आजूबाजूला असेल, तर तो इंडियन ओशन मध्ये असेल, जर तो अरबी समुद्राच्या आसपास असेल तर आपल्याला अर्थातच त्याचा फायदा होतो आणि जास्त पाऊस येतो. पण जर त्याचा जो दुसरा पट्टा असतो किंवा त्याचा जो दुसरा भाग असतो तो म्हणजे एक ड्राय विंड्सचा जो भाग असतो, तो ड्राय विंड्सचा भाग जर आपल्या दिशेला आलेला असेल तर मात्र फारसा पाऊस होत नाही. पावसासाठी पोषक वातावरणच मुळात तयार होत नाही. आणि आता हवामान खात्याने जे सांगितलेलं आहे त्यांच्या मते त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो MJO आहे, ज्याला मॅडन जुलियन ऑसिलेशन असं म्हणतात किंवा ढगांचा पट्टा आपण त्याला सोप्या भाषेत म्हणूयात, हा ढगांचा पट्टा आत्ताच्या स्थितीमध्ये आपल्याला सरकताना बघायला मिळतोय पूर्वेकडे. आणि म्हणूनच त्याची जी ड्राय बाजू आहे, म्हणजे त्याची जी कोरडी बाजू आहे ती आता भारताच्या जवळ आलेली आहे. आणि त्याची जी पाऊस आणणारी बाजू आहे किंवा ज्या त्याच्या बाजूमुळे पाऊस येतो ती बाजू आता आणखीन पूर्वेकडे सरकलेली आहे. आणि हा जो पट्टा असतो हा ज्या वेळेला फिरत असतो त्याला एक त्याचं जे सर्क्युलेशन आहे की त्याचा एक राऊंड जो आहे तो पूर्ण करण्यासाठी 30 ते 60 दिवस लागतात असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे आत्ता तशी परिस्थिती नसल्यामुळे आणि हा पट्टा जो आहे तो सुद्धा फिरल्यामुळे काय होणार आहे तर आपल्याला फारसा पाऊस बघायला मिळणार नाहीये. अर्थात याचा अर्थ आता असा होतो का की मग मान्सून संपलेला आहे का, तर अर्थात तसा होत नाही. पण तितकी पोषक वातावरण नसल्यामुळे काही दिवस पाऊस जो आहे तो ब्रेक घेतोय असं आपण म्हणू शकतो. पण दरम्यान जर अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये जर जसं आपल्याला 5-6 जुलैला बघायला मिळालं होतं की दोनही ठिकाणी पोषक वातावरण तयार झालेलं होतं, कमी दाबाचे क्षेत्र जे आहेत ते तयार झालेले होते, तसं जर झालं
तर महाराष्ट्रात आपल्याला पुन्हा एकदा पाऊस बघायला मिळू शकतो. पण आत्ताच्या घडीला या दोनही गोष्टी नसल्यामुळे म्हणजे अरबी समुद्रातही पोषक वातावरण नाहीये किंवा कुठलीही प्रणाली तयार झालेली नाहीये आणि त्याचबरोबर MGO जो आहे तो सुद्धा आता पुढे सरकलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता पावसामध्ये घट होताना बघायला मिळते. आता आपण पुढच्या 3 दिवसांचा जर अलर्ट बघितला तर त्यातही आपल्याला हे अगदी स्पष्टपणे दिसतंय की महाराष्ट्रात आपल्याला कुठेच पाऊस बघायला मिळत नाहीये. शुक्रवारी जर बघितलं तर शुक्रवारी कुठेच अलर्ट देण्यात आलेला नाहीये. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर फक्त वादळी वाऱ्यांसाठीचा जो साईन आहे ती फक्त देण्यात आलेली आहे की या भागांमध्ये वादळी वारे होऊ शकतात आणि अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पडू शकतो असं आपल्याला या मॅपमधनं कळतंय. पण तसा फारसा पाऊस आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाहीये असं म्हटलं जातंय हवामान खात्याकडनं. ते आपण जर शनिवारचा अंदाज बघायचा झाला तर शनिवारी सुद्धा कुठलाच अलर्ट देण्यात आलेला नाहीये. शनिवारी सुद्धा म्हणजे तुम्ही जर वीकेंडला बाहेर जायचा प्लॅन करणार असाल तर कदाचित हा वीकेंड योग्य ठरेल, कारण की आत्ताच्या घडीला जो अंदाज आहे त्याच्याप्रमाणे तरी शनिवारी सुद्धा फारसा पाऊस आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाहीये. तो आला जरी तो अगदी तुरळक असणार आहे, अगदी जशा रिमझिम सरी येऊन जातात तशा प्रकारचा तो पाऊस असणार आहे आणि म्हणूनच बाहेर फिरायला जाण्यासाठी बऱ्यापैकी चांगलं वातावरण आहे असं आपण आता म्हणू शकतो की अगदी मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस नाहीये शनिवारी सुद्धा. आणि रविवारी आपण जर बघितलं तर रविवारी फक्त विदर्भातल्या काही भागांमध्ये आपल्याला येलो अलर्ट बघायला मिळतोय. इथे सुद्धा हाय प्रोबॅबिलिटी आहे असं म्हटलेलं आहे की हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. त्याच्यामध्ये वर्धा आहे, नागपूर आहे, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणीच फक्त येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रात कुठेही अलर्ट देण्यात आलेला नाहीये. अगदी ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो सगळा भाग आहे जिथे गेल्या अनेक दिवसांपासून नुसताच आपल्याला अतिमुसळधार पाऊस बघायला मिळत होता, इथे सुद्धा कुठल्याच प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला नाहीये. कधीसाठी तर रविवारसाठी. त्याच्यामुळे शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस आपल्याला फारसा पाऊस महाराष्ट्रात बघायला मिळणार नाहीये. आता या सगळ्या सीझन मध्ये म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये साधारण किती पाऊस झालेला आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ही सगळी आकडेवारी जी आपल्याला बघायला मिळते ती पर्सेंटेज मधली आकडेवारी आहे, ती MM मधली आकडेवारी नाहीये. आता ह्या बॉक्समध्ये तुम्ही बघितलं तर इथे विभागनिहाय त्यांनी ती आकडेवारी दिलेली आहे की गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे साधारण जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये किती पाऊस होत असतो आणि किती पावसाची गरज असते किंवा किती झालेला आहे त्याची ती आकडेवारी आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी इथे प्रत्येक जिल्ह्याची सुद्धा आकडेवारी दिलेली आहे, पण ही पर्सेंटेज मधली आहे तर तीही आपण समजून घेऊया. जिकडे जिकडे निळा रंग आहे तिथे अर्थातच चांगला पाऊस झालेला आहे. जिथे म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. जिथे हिरवा रंग आहे तिथे सरासरीच्या जवळ किंवा सरासरी पाऊस जो आहे तो झालेला आहे. आणि जिथे आपल्याला हा लालसर रंग दिसतोय इथे अजूनही आपण डेफिशियंट मध्ये आहोत. म्हणजे काय, तूट अजूनही आहे आणि इथे आणखीन पाऊस पडण्याची गरज आहे असं सुद्धा आपल्याला याच्यातनं बघायला मिळतंय. आता आपण जर हा मराठवाड्यातला भाग बघितला तर नांदेडमध्ये -20 पाऊस जो आहे तो झालेला आहे, म्हणजे -20%. आपण जर बीड बघितलं तर -31, परभणी -40, हिंगोली -42, ते आपण धाराशिव बघितलं तर -30, सोलापूर -41. इतका कमी पाऊस आपल्याला विदर्भात झाल्याचं मराठवाड्यामध्ये झाल्याचं बघायला मिळतंय. तेच आपण जर विदर्भात जाऊन बघितलं तर चंद्रपूरमध्ये +12 आपल्याला बघायला मिळतंय, गडचिरोलीमध्ये +4 आपल्याला बघायला मिळतंय. त्यानंतर आपण वाशिम बघितलं तर वाशिममध्ये +4% आहे. अकोल्यात बघितलं तर -15 आहे, पण सरासरीच्या जवळ जाणारा आकडा आहे म्हणून तिकडे आपल्याला हिरवा रंग दिसतोय. त्याच्यानंतर अमरावती बघितलं तर -10 आहे, म्हणजे अगदीच भरून काढता येणार नाही अशी तूट नाहीये, त्याच्यामुळे पुन्हा एकदा हिरवा रंग आपल्याला बघायला मिळतोय. तेच आपण जर वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा इथे बघितलं तर आपल्याला 52, +65, +74 असे आकडे बघायला मिळत आहेत. आपण गोंदियात बघितलं तर ऑलमोस्ट 300+ % पाऊस जो आहे तो झालेला आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात. म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात जितका साधारण पाऊस येतो त्याच्यापेक्षा 300 पटीने गोंदियात जास्त पाऊस झालेला आहे असा याचा खरं तर अर्थ होतो. आता तेच आपण जर पश्चिम महाराष्ट्र किंवा ज्याला मध्य महाराष्ट्र असं म्हणतात, IMD कडनं म्हटलं जातं, त्याच्यात आपण जर बघितलं तर पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली हा सगळा जो भाग आहे इथे सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये निळ्यामध्ये आपल्याला दिसतंय. म्हणजेच काय, जितकं सरासरी असते त्याच्यापेक्षा खूप जास्त पाऊस झाल्याचा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतंय. तर आपण इथे जर बघितलं तर मध्य महाराष्ट्र
मध्ये 174.2 इतका पाऊस झालेला आहे आणि तो किती सहसा किती होतो तर साधारण 50% तो होत असतो. म्हणजे डिपार्चर किती आहे म्हणजे सरासरीपेक्षा किती जास्त पाऊस झालेला आहे तर साधारण 250% जास्त पाऊस आपल्याला झाल्याचं बघायला मिळतंय. तेच आपण जर मराठवाड्यात बघितलं तर मराठवाड्यात किती झालेला आहे तर 36.1% पाऊस झालेला आहे. तो 36.4% असणं गरजेचं आहे. डिपार्चर -1 बघायला मिळतंय. म्हणजे या सगळ्याचा ॲव्हरेज अर्थात काढलं जातं की हे सगळे जिल्हे जे आहेत या सगळ्याचं एकूण ॲव्हरेज आपण काढलं तर किती आहे ते साधारण त्याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. जालना आपण बघितलं, वाशिम, अकोला, अमरावती जिथे जिथे हिरवा रंग आहे तिथे साधारण सरासरी पाऊस झालेला आहे आणि जिथे जिथे ऑरेंज आहे तिथे अर्थातच सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस आहे. त्याच्यामुळे अजूनही महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा आपण बघितलं तर या दोनही भागांना अजूनही पावसाची गरज आहे. मोस्ट आपण जर बघितलं तर शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांना या भागातल्या काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही पिकांची जर म्हणजे पेरणी करत असाल तर पावसाची काय अवस्था आहे किंवा कितपत पाऊस येतोय हे बघूनच पेरणी करावी असं सुद्धा शासनाकडनंही सांगितलं जातंय आणि त्याचबरोबर हवामान खात्याकडनं सुद्धा हेच सांगितलं जातंय की पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करा. कारण पहिला पाऊस खूप येऊन गेला की त्याच्यानंतर पेरणी केली जाते अनेक ठिकाणी अनेक क्रॉप्ससाठी, पण तरी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. विचार करून प्लॅनिंग करूनच शेती करणं गरजेचं असणार आहे असं सुद्धा शासनाकडनं सातत्यानं सांगितलं जातंय. हे एल निनो वर्ष असल्यामुळे आणखीनच काळजी घेणं गरजेचं आहे कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये खूप कमी पाऊस होऊ शकतो असा अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय. पण एकूण बघितलं तर आत्ताच्या घडीला पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई हा जो भाग आहे इथे सगळीकडे आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्याचं बघायला मिळतंय आत्तासाठी. पण आणखीन पाऊस येणं सगळ्याच भागांसाठी गरजेचं आहे हे आपल्याला यातून स्पष्ट होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.